ऑलमोस्ट 45-50 पर्यंत धावा फळकावरती जाऊ शकतात. टीम परी 11 संघाचे ओनर सन्माननीय आदरणीय पप्पूजी टावरे साहेबांचे ते शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचंय. त्याचबरोबर आणि जय 395911 चे ओनर सन्माननीय विक्रम शेठ म्हात्रे यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. एक सिंगल धाव कंप्लीट, दोन घेतलाय, 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 16. षटक क्रमांक प्रगतीपथावरती दुसरं चालू आहे आणि हर्षदला गोलंदाजीवरती आणल्या. संपूर्ण दिवसाचा जर आज पाहिलं तर हर्षदचा खेळ चांगला राहिला होता. आपण सकाळच्या सत्रात पाहिली बॉलिंग खूप चांगली करत होता आणि यावेळेस पहा हर्षदच्या विपक्षामध्ये मिडल ऑफ द मॅच बॉल सरळ निघून जात. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव षटकार. आणि षटकाराच्या मदतीनं धावा फळकावरती. पुन्हा पुन्हा बॅक 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 टू बॅक दुसरा तडाखा, हा दुसरा धमाका पाहायला मिळतोय. लगातार 2 षटकार आलेत. जिथे चर्चा करत होतो हर्षदची गोलंदाजीची आणि त्याच्या विपक्षामध्ये लगेचच 2 षटकार जोडले गेले आणि टोटल धावा फळकावरती 28 आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिल्या चेंडूवरती 2 आल्या, त्यानंतर लगातार 2 जोडले आणि ते एका रो मध्ये तिसरा देखील येईल का हर्षदसाठी. विकेट हॅट्रिक साठी हर्षदला पारितोषिक आलंय 500 रुपयांचं कॅश प्राइज. बोला तयार. ओ हो, तिसरा आणि हा खूप मोठा आहे. लगातार एका रो मध्ये तिसरा जोडला. हर्षदसाठी विकेट हॅट्रिकला 500 आले, पण हर्षदच्या विपक्षामध्ये एका रो मध्ये 3 षटकार जोडले आणि हा पहा खूप चांगल्या पद्धतीने अगदी ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता आणि तदनंतर चेंडूला इतक्या चांगल्या पद्धतीने उडवलाय ना. डाऊन दी ग्राउंड 6 धावा. लगातार 3 षटकार आले आणि 34 धावा फळकावरती. पुन्हा एकदा खूप जास्त फाईन खेळण्याचा प्रयत्न केला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू आहे. साजन तिकडे पोहोचले आणि फेकी करेपर्यंत 2 धावा फळकावरती बनव.